नमस्कार मंडळी, राम राम. तुमचं माझ्या किचन मध्ये स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे साहित्य मांडलेले आहेत. तर आज आपण करणार आहोत आळूच्या वड्या. हे आहेत आळूची पानं. आळूच्या पाना म्हणजे आपण आळूची पानं म्हणतो. पानाला दुसरा एक शब्द आहे चिमकुऱ्याची पानं. हे चिमकुऱ्याची पानं आज मी याच्या पासून आळूच्या वड्या बनवणार आहे. आळूच्या वड्या तुम्ही बघू शकता. आळूच्या वड्या बनवण्यासाठी मी इथं आळूचे पानं, बेसन पीठ, हळद, मीठ, खोबरं, ओवा, मिरच्या आणि लसूण आणि भरभरून असं तीळ घेतलेलं आहे. या छोट्याशा साहित्यात आपण एकदम मस्त कुरकुरीत अशा आळूच्या वड्या बनवणार आहे. तर चला आपण रेसिपीला तयार करूया. तर आपण आधी वाटण काढून घेऊया. आपण वाटण काढण्यासाठी पहिल्यांदा त्यात लसूण, या 10-12 मिरच्या, खोबरं आणि ओवा, तीळ आपण वाटणात नाही टाकायचं. आपण वाटणामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी हळद. वाटणात आपण थोडंसं साजूक तूप घालणार आहोत. या तुपामुळे आपल्या वड्यांना एकदम भारी अशी चव येणार आहे. आता हे आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया. हे बघू शकता आपण वाटून घेतलेलं आहे. वाटण आपल्याला असंच थोडंसं मोठं ठेवायचं आहे. लय पण बारीक नाही करायचं. आता आपण आळूच्या वड्या बनवून घेऊया. आपण वड्या बनवण्याच्या आधी आपल्याला अशा एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे. ते पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे. आपल्या वड्या उकडण्यासाठी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपण वड्या बनवण्याच्या आधी पाणी गरम करून घेऊया. म्हणजे गॅसवर ठेवूया, म्हणजे तोपर्यंत आपलं पाणी पण चांगलं गरम होईल. तर बघू शकता आपण इथं आळूची पानं घेतले आहे. आळूच्या पानाचे हे जे दांडे आहे ना, ते आपल्याला असं कापून घ्यायचे आहे. सगळ्याच्या आळूच्या पानाची आपल्याला कापून घेऊन एकदम असं त्याला असं चपाती लाटल्यागत लाटून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला आळूच्या वड्या बनवताना इतका असा त्रास होणार नाही. आणि अशा प्रकारे ते लाटून घ्यायचे आहेत. म्हणजे एवढं काही जोर वगैरे लावायचं नाही. एकदम हळू आजाद त्याच्यावर फिरवायचं आहे. ते बघू शकता अशा, म्हणजे जे आपण आता हे दांडा काढला ना, ते थोडासा आतमध्ये जाईल म्हणून हे असं करायचं आहे. आता आपण इकडं याचा जे आपण आळूच्या आतमध्ये लावणार आहे ते मसाला तयार करून घेऊया. हे वाटण आपण काढलेलं आहे. ह्या वाटणात आपल्याला आता बेसन पीठ मिक्स करायचं आहे. आपल्याला जेवढं लागेल तेवढं तुम्ही बेसन पीठ मिक्स करा. आणि आता ह्यात पाणी ऍड करून आपल्याला ह्याची मसाला बनवून घ्यायचा आहे. थोडं पाणी ऍड करत आपल्याला हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आपण आळूच्या वड्या खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये किंवा एखाद्या ढाब्यावरती जातो का, तर आळूच्या वड्या एकदम छान असतात. ते छान बनवतात. अहो, या प्रकारे पण एकदा करून बघा. किती छान वगैरे लागतात खायला, पण एकदम खुसखुशीत आणि कडक पण होणार आहेत. त्याच्यामुळे ही एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि मी काय काय टाकलंय, काय काय नाही, कशा पद्धतीत केलंय ते एकदा करून बघा. तुम्ही हॉटेलला जायचं विसराल आणि घरीच बनवून खाताल. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे मसाला बनवून तयार आहे. लय घट्ट पण बनवायचं नाही, लय पातळ पण बनवायचं नाही, अशा पद्धतीत बनवायचं आहे. आता आपण यात तीळ टाकून घेऊया. तिळामुळे आपल्या आळूच्या वडीला इतकी अशी चव भारी येणार आहे ना, त्याच्यामुळे आपण भरभरून असं त्यात तीळ टाकून घेतलेलं आहे.
आणि मिठाचं प्रमाण आपण एकदाच टाकायचं आहे. परत परत मीठ टाकल्याच्या नंतर ना गडबड होईल, त्याच्यामुळे मीठ एकदाच टाकून घ्यायचं आहे. हे बघा आपला मसाला तयार आहे. आता आपण आळूच्या वड्या बनवूया. तर बघू शकता आपण असे उलटे पानं ठेवायचे, सरळ बाजू खालच्या साईडला ठेवायची आणि हे उलटे पानं असं ठेवून याच्या म्हणजे आपल्या हाताच्या साहाय्याने याला आपण सगळा मसाला लावून घेऊया. जर तुम्हाला तो मसाला थोडासा घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्यात पाणी पण ऍड करू शकता, थोडंसं बेसन पीठ ऍड करू शकता, थोडंसं चण्याचं आपलं तांदळाचं पीठ पण टाकू शकता. तांदळाच्या पिठाने पण थोडेसे खायला वेगळी चव येते त्याच्यामुळे. पण तुम्ही बेसन पीठ जरी नुसतं टाकलं ना तरी खायला एकदम भारी लागणार आहे. अशा प्रकारे सगळीकडं लावून घ्यायचं आहे आणि एकावर एक आपल्याला असे त्याच्यावर पानं ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर असा मसाला लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एकावर एक तुम्ही किती पानं टाकू शकता. तुम्हाला जर समजा ज्या प्रकारची वडी पाहिजे असेल, समजा जास्त मोठी किंवा मीडियम, त्या प्रकारे आपण यात पानं ऍड करू शकतो. त्याच्यामुळे आपण एक 5-6 पानं एका टायमिंगला टाकत आहे. आणि आता ह्याला आपण रोल करून घेऊया. रोल पण करताना आपल्याला एकदम सावकाश असे रोल करायचे आहेत. सगळं कडकडनी पण आपल्याला हे सगळा त्यात मसाला भरून घ्यायचा आहे. आपण खाताना एकदम अशी दाताखाली जे आपण यात तीळ टाकले आहेत ना ते आले ना, आपल्या आळूच्या वड्यांना वेगळीच अशी एक चव येते. त्याच्यामुळे आपल्याला भरभरून असे यात तीळ टाकायचे आहेत. तर बघू शकता आता आपण याला रोल करून घेऊया. सावकाश असं आपल्याला सगळं रोल करून घ्यायचं आहे. रोल करताना पण थोडं थोडं याच्यावर आपल्याला हे मसाला लावून घ्यायचा आहे. आणि एकदम इझिली हे गोल पण होतं आणि वड्या शिजतात पण व्यवस्थित. त्याच्यामुळे तुम्हाला कसलीही आता मला येणार नाही, हे कसंच करू, मला येतच नाही, हे नाही ते नाही, अजिबात प्रश्न पडून नका घेऊ. एकदम पटकन जाऊन ही रेसिपी बनवून बघा. किती छान आणि एकदम भारी अशी वडी तयार होणार आहे आपली. हे बघू शकता अशा वड्या उकडाची चाळण घ्यायची आणि त्याला आतमधनी असं थोडंसं तेल पुसून घ्यायचं. तेल पुसल्याच्या नंतर ना जी आपण वडी बनवलेली आहे ना ती एकदम सावकाश उचलून एका साईडला मांडायची आणि आपण लगेच दुसरी पण वडी तयार करून घेऊया. साईड एडिट करताना त्याच्यामध्ये बघू शकता आपण दुसरं पण वडी बनवून घेतलेली आहे. आता ही वडी आपल्याला पाणी गरम झालेलं आहे मस्तपैकी, त्याच्यावर ठेवून द्यायची आहे. याच्यावरती झाकण टाकायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटात आपली वडी शिजून निघणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त गॅस पण वाया घालवायची गरज नाही आणि जास्त याला उकडायची पण गरज नाही. तर बघू शकता आता आपण हे असंच भांड्यावरती मांडून घेऊ. अशा प्रकारे मी वड्या उकडायला ठेवलेल्या आहेत. आपण वड्या उकडायसाठी लवकर उकडायसाठी याच्यावर झाकण मांडायचं आहे. एकदम कुकर सारखं झाकण मांडायचं आहे, म्हणजे त्यातली हवा बाहेर न येण्यासाठी आपण असं कुकर सारखं आपण त्याच्यावर झाकण टाकलेलं आहे. 1 ते 10-15 मिनिटात आपल्या छानपैकी वड्या उकडतील. आता एक 10-20 मिनिटं झालेले आहेत आपण वड्या उकडायला टाकल्या आहेत. आता आपण एकदा चेक करून बघूया आपल्या वड्या शिजल्यात का नाही ते.
बघू शकता आपल्या वड्या एकदम अशा, अजून थोड्याशा आपल्याला वेळ पाहिजे वड्या उकडण्यासाठी, त्याच्यामुळे अजून आपण एक 10-15 मिनिटं असं झाकून ठेवूया. त्याची मागाचे पाय आहेत की, पण हे काय होतं, हे एक पाय मोडलाय त्याच्यामुळे हा असा फेंगड होतो. म्हणून थोडं असं असं धरा, मोबाईलला हलवायचं नाही. तर बघू शकता आपल्या वड्या एक 10 मिनिटात एकदम भारी अशा शिजून निघालेल्या आहेत. आता आपण याला कट करून एकदम फ्राय करू अशा कुरकुरीत होईपर्यंत. आता आपण याला कट करू. तर या आपल्या वड्या आहेत ना थोड्याशा अशा पसरट झाल्यात, तर तुम्ही अशा पण कापू शकता किंवा आतून एक कट करून पण कापू शकता, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तळता पण येतील. हे बघा अशा प्रकारे. आणि आपण या वड्यात म्हणजे एकावर एक जास्त असे आळूचे पानं ऍड केलेत ना, त्याच्यामुळं त्याच्या लेअर खूप भारी अशा लेअर पडलेल्या आहेत. हे बघू शकता अशा प्रकारे आपल्या ह्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आणि आतपर्यंत पीठ एकदम व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला सोप्या पद्धतीत वड्या करायच्या आहेत. आपण याला आता सगळे कट करून घेऊयात आणि मग एकदम हलक्या भाजून घेऊ. आता आपण एक अशा वड्या तळून घेऊया. आपलं तेल गरम झालेलं आहे. बघू शकता माझ्या वड्या किती एकदम छान प्रकारे तळलेल्या आहेत, कुरकुरीत झाल्या आहेत. तुम्ही पण नक्की या अशा वड्या तयार करून बघा आणि चवीला पण एकदम टेस्टी लागणार आहेत. तुम्ही बघू शकता. आणि तुम्हाला जर कुठं झटपट बाहेर वगैरे जायचं असली तर हे झटपट रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.